नमस्कार मैत्रिणींनो, खाऊन पिऊन टुणटुणीत असणाऱ्या आणि मजेत असणाऱ्या माझ्या मैत्रिणींचं या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे जया लवटे ड्रीम हाऊस. या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुमचं अगदी मनापासून आभारी आहे. तर आज ही सकाळी सकाळी एवढा लवकर पाऊस पडत आहे आणि वातावरण खरंच खूप छान झालेलं आहे. ते जरा तुम्हाला दाखवलं मी. आता मी तुम्हाला एक माझी लहानपणीची गोष्ट सांगणार आहे. 8वीला असेल मी. 8वीला असताना आम्ही मुंबईवरून गावाकडे शिफ्ट झालो आणि शिफ्ट झाल्यानंतर घर हे बांधायला काढलेलं आणि त्यावेळेस आमच्या इथं एक गजू काका म्हणून ते केस वगैरे कापायला यायचे. मग त्यांची आणि माझ्या वडिलांची, आम्ही आमच्या वडिलांना बापू म्हणतो, आमच्या बापूची आणि त्यांची म्हणजे ओळख झालेली. आणि त्यांनी आता नवीनच आम्ही गावाला शिफ्ट झालो आहे. मग गावाला शिफ्ट झाले म्हटल्यानंतर जनावरही एखादं पाहिजे म्हणून त्यांनी एक जर्शीचं पाडा आणून दिलं. आणि उन्हाळ्याचं दिवस होतं. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या, 7वी तिथं झाली आणि उन्हाळ्याची सुट्टी पडल्यानंतर 8वीला आम्ही गावाकडे आलेलो. मग त्या पाडीला पाणी पाजायला आम्हाला तळ्याला न्यायला लागत होतं. ऊन भरपूर पडलेलं आणि माळावर कुसळ उगवलेली आणि त्या उन्हानं ते पाडले हापापल्याला, त्यामुळं त्याला पाणी पाजायला न्यायचं काम माझ्याकडं होतं. मग ते जास्त त्याला ताण लागलेली, त्यामुळं ते पाडं काय चालत नव्हतं आणि त्याला ओढणे इतके माझ्याकडं पण काय एवढी ताकद नव्हती. मग ते पाड्याला जो कासरा बांधलेला असतो तो कासरा मी कमरेला बांधलेला आणि पुढं असं झुकून पाडं ओढत होते, तरी पण ते चालत नव्हतं. तर मग माझ्यानंतरची जी बहीण आहे ती आणि मी पाणी पाजायला तिला न्यायला लागलेलो आणि तिला ऊन लागत होतं म्हणून स्टीलची बादली तिनं डोक्यावर ठेवलेली, म्हणजे उलटी डोक्यात घातलेली, टोपी घातलेली तशी डोक्यात घातलेली आणि चालत होतो. आणि ते पाडं मध्ये मध्ये थांबायचं, एकतर खाली कोसळं ऊन, एवढं ऊन पडलेलं. त्यामुळं मग तिला मी म्हटलं त्या पाड्याला जरा मागणं हाण, म्हणजे ते चालेल. आणि तिनं त्या बादलीनं मारलं. पाडं जी पळायला लागलं त्या कासऱ्याबरोबर मला पण ओढत काढलं. अख्ख्या माळावरनं मी खाली फरफटत कासऱ्याला बांधलेलं, कारण कमरेला कासरा बांधलेला आणि ती एकदम झटक्यानं पळायला लागलं. ते कासरा घट्ट झालेला, म्हणजे त्याची गाठ घट्ट बसलेली आणि मला ते सोडताच आले नाही. पाडं मागणं त्याला फटका बसल्यामुळं इतक्या जोरात पळायला लागले की अख्ख्या माळावरनं त्यानं मला फरफटत काढलेलं. मला ओरडायला येत नव्हतं आणि जी बादली घेऊन माझी बहीण होती ती लांबनच पाड्याला अरे थांब करत होती. आता त्या पाड्याला काय कळणार आहे ह्याची भाषा. ती घाबरलेली ओरडत होती, रडत होती आणि आजूबाजूला कोणी नव्हतं, म्हणजे दुपारची वेळ होती, ऊन पडलेलं. आणि ती कसं बी सैरभैर लागलेलं पळायला. त्या कुसळात नाही, सगळ्या अंगाला माझ्या कुसळं लागलेली आणि खरचटलेलं, गुडघ्याला खरचटलेलं, हाताला खरचटलेलं. आणि शेवटी ती पाडं पळत पळत तळ्यावर गेलं आणि तळ्यात पण एवढं काय पाणी नव्हतं, असं सारखं होतं ना. कडनं चिल्लारीची झाडं होती, त्या चिल्लारीच्या झाडात मला नेऊन पाडलं आणि ती पाणी प्यायला लागलं. तोपर्यंत इकडं बहिणीनं आरडाओरडा करून सगळ्यांना गोळा केलेलं आणि ती पळत पळत तिथपर्यंत आलती. आणि मग त्यांनी ती एक जणाने पाड्याला धरलं आणि ते कासरा माझ्या कमरेला घट्ट बसलेला, त्याला चिखल हे लागलेलं, ती गाठ हे काढली. तोपर्यंत सगळं गुडघं, सगळं हात हे माझं सोलून निघालेलं, सगळं रक्त येत होतं. तसंच मला दवाखान्यात नेण्यात आलं. तर ही गोष्ट आत्ता आठवली तर मला हसू येते की किती आपण येड्यासारखं करत होतो. पण त्यावेळेस इतकी अवस्था बेकार झालेली की म्हणजे सांगता येत नव्हतं. आणि पूर्ण असं म्हणजे चिखलानं पण बरबटलेली आणि सगळ्या अंगाची साल निघालेली, त्या चिखलातनं रक्त, गुडघ्याला हे लागलेलं रक्त येत होतं. ते जखम कवर करण्यासाठी जवळजवळ मला महिना लागलेला. तर आपली ही मुलं गावाकडचे असेच काहीतरी खेळ करत असतात आणि मग परत हे असं काहीतरी होतं. त्यामुळं अशा गोष्टी शक्यतो करू नका. आता हे तर जे मी दाखवते ते गहू आणलेत घरात आणि गव्हाला म्हशी किडं झालेले, कोल्हापूरच्या भाषेत तिकडं टोकं किडं म्हणते ते. आणि ते घरातनं म्हणजे ज्या डब्यात ठेवले त्याच्यातून बाहेर यायला लागले ते. आता आपल्याला तर माहीत आहे धान्य किती महाग झालेलं आहे आणि आम्ही एकदमच 50 किलो आणलेलं, त्यातलं 10 किलोच मी दळलेलं असतं आणि 40 किलो तसेच आहेत. मग ते खराब होईल नाही म्हणून मी त्यात बोरिक ॲसिड पावडर पण टाकलेली, पण त्याचा काही फरक जास्त जाणवलेला नाही. म्हणून मी ह्या गोळ्या आणलेल्या आहेत आणि ह्या गोळ्या अशा एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून
आणि मग त्या धान्यात घालायच्या असतात त्या. म्हणून मग इथं मी असं माझ्याकडं जे रॉ कपडे होते, जे आता माझ्या मुलाला ते कपडे येत नाही, त्याची पॅन्ट होती शाळेची, ती येत नाही, त्यामुळं मग त्याचं मी असं तुकडं करून त्यात आता त्या गोळ्या घालणार आहे. तर ही पारद टिकडी म्हणून या गोळीचं नाव आहे. एक एक गोळे घालायचे, याची किंमत 60 रुपये आहे. एक एक गोळे घालून बांधून ते धान्याच्या ह्याच्यात ठेवायचे आहे. आपण आणलेलं धान्य आम्ही ज्वारी पण घेणार होतो, पण उन्हाळ्यात ते काय आम्हाला घ्यायला जमलं नाही. म्हटलं गावाकडे गेल्यानंतर गावाकडनं आणायचं. पण आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये गावाकडे गेल्यानंतर धान्य इथं घेऊन आल्यानंतर इकडं पाऊस चालू झाला होता. मग वाळवण्याचा प्रश्न होता, म्हणून आणलं नाही, कारण इथं आणून ते खराबच होणार होतं. म्हणून मग ते काय ज्वारी आणलेली नाही. आता ज्वारी जसं संपल तसं घेऊन यायचं. गहू आणि तांदूळ मात्र आम्ही एकदमच 50-50 किलो आणून ठेवलेलं, का तर उन्हाळ्यात आपलं पावसाळा सुरू झाला तर पावसाळ्यात बरं पडेल म्हणून. आणि मग त्याचं हे असं झालं आहे. बोरिक ॲसिड पावडर जी घातलेली ती मी फक्त गव्हात घातलेली, तांदळात घातली नव्हती. पण तांदळातसुद्धा असं अळीसारखं झालेलं आहे, त्यानं झालं होतं. मग मी काय केलं, ते पूर्ण तांदूळ एकदा निवडून स्वच्छ करून त्यातली सगळी घाण काढून डब्यात भरून ठेवलेली. त्याचबरोबर त्याच्यात मी तमालपत्री आणि आपलं हे असतं लवंगा आणि तमालपत्री घालून ठेवलेलं होतं. पण तरीही त्यात का कोणास ठाऊक छोट्या छोट्या आळ्या व्हायला लागलेल्या आहेत. म्हणून मग ह्या आता हे जे गोळ्या आणलेल्या आहेत, ह्या गोळ्या अशा बांधून मी त्याच्यात ठेवणार आहे. त्याचबरोबर गावाकडून आम्ही एक पोतं भुईमुगाच्या शेंगाही आणल्यात, कारण आता सगळंच महाग झालेलं आहे. आपल्या बजेटमध्ये न बसण्यासारखं आहे. छोटं कुटुंब असेल तर त्याला परवडते, पण महागाईच्या काळात सगळ्या वस्तू आपण जपून वापरल्या पाहिजेत. आणि ह्याच्यावरून तर मी एक गोष्ट शिकले, की जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच घेऊन यायचं. भले थोडे पैसे जास्त जाईनात का, पण जेवढ्याची गरज आहे तेवढंच घेऊन यायचं. आता हे पोतं 40 किलोचं आहे. 40 किलो ह्याच्यात गहू असतील. ते मला बाहेर काढायला एवढी म्हणजे काढता येत नव्हते एकटेला, म्हणून मग मी तसंच ते ओपन करून त्याच्यात ह्या गोळ्या घातलेल्या आहेत. अशा गाठी बांधून ह्या गोळ्या एकदम आतमध्ये रुतवून घालायच्या. या गव्हाच्या ह्याच्यात मी चार गोळ्या होत्या त्या घातलेल्या आहेत. आणि त्यानंतर घातल्यानंतर ह्याचं तोंड असं एकदम पॅक बांधून ठेवायचं, झाकून ठेवायचं. आणि ज्यांच्या घरी गावाकडून धान्य येते त्यांनी खरंच हे असे डबे घ्या. हे डबे घेताना सुद्धा फार मोठी मिस्टेक झाली आमच्याकडून. म्हणजे सांगलीत डबे घ्यायला माझ्या मैत्रिणीचे वडील गेलेले, म्हणजे मैत्रिणीचे वडील असेच सांगलीत गेलेले, आणि त्यांनी मैत्रिणीला फोन करून सांगितलं का असे डबे हे दे आणि घ्यायचे आहेत का. मग ते मैत्रिणी म्हटली आपण घेऊया का. आणि त्यांनी सांगितलं एक 100 किलोचं एक 50 किलोचं आहे. मला वाटलं 100 किलोचं म्हणजे आपल्या डोक्या एवढं असेल, मग आपलं साहित्य हे शिफ्ट करताना तेवढ्या मोठ्या वस्तू कुठं घेऊन जायच्या. पण जर एक एक पोतं घेतलं तर 100 किलोचं पोतं असतं. म्हणून मग त्यांना मी सांगितलं की एक 100 किलोचा डबा घ्या, एक 50 किलोचा डबा घ्या. पण घरी आल्यानंतर ते डबे ते घेऊन आल्यानंतर आम्हाला कळलं की, आणि दोन्हीच्या ह्याच्यात फक्त 50 रुपयाचा गॅप होता. पण म्हटलं एवढं मोठं घेण्यापेक्षा एक लहान घेऊया. तांदूळाला 50 किलोचा तांदूळ घ्यायचा आणि 100 किलोचं ज्वारी किंवा गहू आपण ठेवता येते म्हणून घेतलं. मी घरी आल्यानंतर बघते तर ते 100 किलोचं होतं. ते आपल्या कमरेपेक्षा पण खाली उंचीचं असेल. आणि परत वाटायला लागलं की दोन्ही 100 किलोचे घेतले असते तर बरं झालं असतं. कारण 50 रुपयाचाच फरक होता दोघांच्यामध्ये, आणि 100 किलोचे एका मापाचे छान झाले असते. पण परत आम्ही बदलायचा विचार केला तर ते सांगलीला न्या, त्याचा खर्च भरा, आणि तिथं पण त्यांनी रिटर्न घेतील का नाही ह्याची काही गॅरंटी नव्हती. पण आता त्या डब्यांकडे बघून अजूनही मला पश्चाताप होतो आहे की आपण त्याच वेळेस जरा विचार करायला पाहिजे होता. फोटो त्यांच्याकडून मागवून घ्यायला होत्या. त्यामुळं अशा काही आपण गोष्टी घेत असताना पूर्ण विचार करून, पूर्ण तसल्ली करूनच गोष्टी घ्यायच्या, नाहीतर मग हे असा पश्चाताप होतो. पण आता कसं ते तांदळासाठी आम्ही 50 किलोचं तांदूळ घेतलं तर एका डब्यात 50 किलोचे तांदूळ बसतात, आणि एका किलोत 100 किलोचं गहू किंवा ज्वारी ठेवू शकतो. आणि आमच्याकडे एक निळा ड्रम पण आहे. आम्हाला पाण्याची जिथं आमच्या बदली होत्यात तिथं पाण्याची अडचण आली का असं आम्ही पाण्यासाठी ड्रम घेतलेला आहे. सिंटेक्सची टाकी घेतलेली. मग आता सिंटेक्सची टाकी वापरत असल्यामुळे ड्रमचा काही उपयोग होत नाही.
म्हणून मग त्या ड्रमच्या ह्याच्यात आम्ही धान्य ठेवतो. धान्य नसेल तर आपलं काय असेल ते रॉ मटेरियल ठेवतो. तर अशा प्रकारे माझ्या लहानपणाची एक अविस्मरणीय गोष्ट होती आणि ती मला आज अचानक आठवली म्हणून मी तुमच्याजवळ शेअर केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन गोष्टीसंग.